नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता अद्वैतला जाणवत आहे की हे सगळं आपण काय करतोय, असं आपल्याला कधीच कोणाच्याच बाबतीत वाटत नव्हतं. मग खऱ्याच्या बाबतीत असं का वाटतंय? म्हणजे आज हे मला ज्या फिलिंग्ज होत आहेत ना, त्या वेगळ्याच काहीतरी आहेत. हा विचार अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेला असतो. अद्वैत विचार करत असतो की हे सगळं काय होतंय, म्हणजे माझ्या बाबतीत असं का घडतंय, हा प्रश्न पडलेला असतो. म्हणून तो काउन्सलरकडे जातो आणि काउन्सलरला विचारतो, मला कळत नाहीये की माझ्या बाबतीत असं का होतंय, या सगळ्या गोष्टी का होत आहेत ना, मला कोणत्याच गोष्टींचं काहीच समजत नाहीये, असं तो विचारू लागतो. आणि खरेच्या बाबतीत खरेला मी काय बोललो तर खरे मला म्हणत असते की तू असाच आहे चांदेकर, मग हे असंच का करतो, मी खरेची जास्त काळजी घेतोय. तेव्हा मात्र काउन्सिलर तिथे म्हणतात की चांदेकर, आज तुम्ही मिसेस खरेंबद्दल जरा जास्तच गोड बोलताय, म्हणजे पॉझिटिव्ह बोलताय. प्रेमात पडलाय का तुम्ही? आणि त्या क्षणी अद्वैतला त्यांनी पाण्याचा ग्लास दिलेला असतो पिण्यासाठी, आणि अद्वैत तो पाण्याचा घोट घेतो आणि प्रेमात असं म्हणत तो सगळा तोंडातलं पाणी असं थुंकून देतो. त्याला धक्का बसतो. त्याला कळतच नाहीये की मी आणि खरेच्या प्रेमात. खरं तर अद्वैत कलाच्या प्रेमात पडलेला आहे, पण या गोष्टीची जाणीव अजून अद्वैतला झालेली नाहीये. आणि त्या गोष्टीची जाणीव काउन्सिलरने करून दिल्यानंतर अद्वैतचं तोंड पाहण्यासारखं झालेलं आहे, कारण अद्वैतला वाटतच नव्हतं की तो प्रेमात पडलेला असेल. त्याचबरोबर इकडे अनामिकाने एका सत्याचा उलगडा केलेला आहे. अनामिकाने जे सत्य समोर आणलेलं आहे ते मात्र खूपच भयानक असं आहे, ज्याचा विचारही कोणी केलेला नव्हता. कारण भूतकाळातील काही गोष्टी आहेत त्यांचा तिने हा त्याचा बदला घेण्यासाठी चांदेकरांच्या घरात आलेली आहे, आणि तिला चांदेकरांच्या घरात राहुलने आणलेला आहे. म्हणजेच होळीच्या वेळेस राहुलने सगळ्यांच्या समोर मुद्दाम तो व्हिडिओ काढलेला होता आणि सगळ्यांना दाखवलेला होता. बघितलं का सोहमने कसं इकडे अनामिकाला प्रपोज केलेला आहे. हे सगळं आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे अद्वैत बोलत असतो, खरे तुझं जे काही चाललेलं आहे ना ते मला अजिबात पटत नाही. तू ज्या पद्धतीने वागत आहे, बोलत आहे, तू अजिबात लक्ष देत नाहीये स्वतःकडे. तू जे काही करतेस ना ते पूर्णपणे चुकीचं आहे, असं सगळं अद्वैत बोलत असतो. कलाची काळजी घेत असतो. मलाच तुझ्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे हे बोलत असतो आणि कलासाठी औषधं देत असतो. आणि त्याच वेळेस कला तिथं शांतपणे झोपी जाते. अद्वैतच्या लक्षातही नसतं. अद्वैत तसाच बोलत राहत असतो. मग जेव्हा त्याच्या लक्षात येतं तेव्हा अद्वैत मात्र कलाच्या जवळ जातो. कलाच्या अंगावरती पांघरून घालतो आणि तिला म्हणत असतो की नाही नाही खरे, आत्ता जे काही घडत आहे ना ते पूर्णपणे चुकीचं आहे. मला तुझी काळजी घ्यावीच लागणार आहे. हे सगळं अद्वैतचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे अद्वैत म्हणत असतो की खरे, पण मला एक कळत नाहीये की मी तुझी एवढी काळजी का करतोय, कारण माझ्या लक्षातच येत नाहीयेत गोष्टी की याच्यामागं काय कारण आहे. हा प्रश्न मात्र इकडे अद्वैतला पडलेला असतो. अद्वैत त्याच गोष्टींचा विचार करत असतो. इकडे अनामिका म्हणत असते काय, कारण इकडे नैना म्हणत असते की काय, म्हणजे या सगळ्यामध्ये मदत करणारी अनामिका होती, अनामिकाने ही मदत केलेली आहे. हे ऐकल्यानंतर मात्र आता धक्का बसल्यासारखं इकडे नैना ओरडलेली असते. तेवढ्यातच अनामिका तिथे येते आणि अनामिका म्हणू लागते की त्यात काय एवढं, म्हणजे एवढा धक्का बसण्यासारखं काय झालेलं आहे, असं काही मोठं घडलेलं नाही आहे, एवढा विचार करायची काहीच गरज नाही आहे, असं इकडे ती बोलत असते. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे ती सांगत असते की हो, हे सगळं मी केलेलं आहे. तेव्हा नैनाच्या बाबतीत इकडे आता रोहिणीसुद्धा सांगत असते की हो, मलाही पहिल्यांदा विश्वास बसला नव्हता, पण जेव्हा राहुलने या गोष्टी मला सांगितल्या, राहुलने सांगितलं आणि राहुलशी मी फोनवरती बोलले, त्यानंतर मला कळलेलं आहे अनामिका हे सगळं करते. आता रोहिणीचा प्रश्न असतो की अनामिका, मला एक कळत नाही आहे की मला राहुलने सांगितलं त्यावेळेस माझा विश्वास बसला, हे सगळं मला मान्य आहे, पण तू हे सगळं का करतेस, तुझा काय उद्देश आहे. तेव्हा ती सांगत असते की हो, राहुल सरांनीच मला या घरामध्ये आणलेलं आहे. कारण तुम्हाला आठवतंय का, जेव्हा इकडे बक्षीस मिळालं होतं, म्हणजे अवॉर्ड मिळालं होतं अद्वैतला, आणि अद्वैत तिथं पोहोचू शकला नव्हता, तेव्हा मात्र आबा आणि सरोज मॅडम यांचं बोलणं चाललेलं होतं. तुम्ही म्हणत होता की राहुलला जाऊ द्या, राहुलला घेऊ द्या अवॉर्ड, पण तिथे सरोज मॅडम आणि आबा काय बोलले की तो अवॉर्ड चांदेकरांना मिळालेला आहे, तर तो अवॉर्ड चांदेकरांपैकीच कोणीतरी घेतला पाहिजे. ही गोष्ट आठवते का. आता रोहिणीला ती गोष्ट आठवू लागते, म्हणजे चांदेकरांपैकीच कोणीतरी तो अवॉर्ड घेतला पाहिजे असं म्हणणं होतं. बरोबर आहे, हे सगळं बोलणं चालू असतं आणि तेव्हा ती म्हणते की हो, तेव्हाच आमचा फोकस क्लिअर झालेला होता, नक्की काय करायचं आहे.
तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते की हो, माझ्या मुलाला प्रत्येक वेळेस डावललं गेलेलं आहे आणि माझ्या मुलाच्या बाबतीत हे सगळं अशा पद्धतीनं झालेलं आहे. तेव्हा तिला मग रोहिणी विचारते, पण आता हे राहुलने सांगितलेलं झालं, पण नक्की पुढं काय होतं, म्हणजे तू का तयार झाली, तुझ्यासाठी काय आहे? तेव्हा ती सांगते की हो, ती खूप मोठी स्टोरी आहे, सांगते मी तुम्हाला आता. मग कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये सगळेजण बसलेले असतात. अनामिकाने रेड कलरचा गुलाब आणलेला असतो आणि ती सोहमकडे एकटक पाहत असते. सोहम त्याच्या कामामध्ये बिझी असतो, त्याचं लक्ष नसतं, तो मित्रांबरोबर बोलत असतो. मग अनामिकाच्या मैत्रिणी तिला म्हणू लागतात की अगं काय हे, जा ना तू, बोल ना त्याच्याशी, कधी बोलणार आहेस, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र तिला मैत्रिणी तिच्या अंगावरती ढकलतात. तेव्हा मात्र अनामिका आता तिकडं जात असते आणि मैत्रिणींनी ढकललेलं असतं. सोहम तिला सावरतो. सोहम म्हणतो काय झालं? तेव्हा अनामिका म्हणते सॉरी सॉरी हां. आणि ती एकटक सोहमकडे पाहत राहते, कारण सोहमच्या ती पूर्णपणे प्रेमात वेडी झालेली असते. तिला सोहम हवा असतो आणि कितीतरी दिवसांपासून ती सोहमवरती प्रेम करत असते. तिच्या मैत्रिणी तिला म्हणत असतात की काय हे, आणि मग सगळेजण तिथं असतात, हसत असतात, चिडवत असतात. ही गोष्ट सोहमच्या लक्षातही आलेली असते की सगळेच जण अनामिका आणि त्याला चिडवत आहेत. तेव्हा इकडे सोहमला कळत नाहीये की हे सगळं काय चाललेलं आहे. अनामिका मात्र त्याच्याकडे पाहत असते. तेवढ्यात त्याला फोन येतो आणि पुन्हा सोहम मित्रांशी बोलण्यात दंग होऊन जातो. तेव्हा अनामिका मात्र तिथे असते आणि अनामिका म्हणत असते की हे सगळं काय आहे. आणि मग सोहमला ती म्हणते की सोहम बासा, आता मी जास्त वेळ तुझ्या ज्या फिलिंग्ज आहेत ना त्या नाही तुझ्याबद्दलच्या लपवू शकत. आता मला तुझ्याशी बोलावंच लागणार आहे. तेव्हा मात्र इकडे सोहम म्हणत असतो, म्हणजे म्हणजे काय झाले, काय म्हणायचंय काय तुला? तेव्हा ती सांगत असते की सोहम, आय लव्ह यू, माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे. असं म्हणत तिने तिच्या हातात असलेला लाल कलरचा गुलाब देत गुडघ्यावर बसून सोहमला प्रपोज करत असते. आणि सोहम मात्र तिच्याकडे पाहतच राहतो. सोहम म्हणतो की काय आहे हे, मी तुला किती वेळा सांगितलेलं आहे, तुझ्या लक्षात येत नाहीये का? मी तुला वारंवार सांगितलेलं आहे की मला नको आहे, माझ्या मनात तुझ्याबद्दल काही नाही आहे. माझ्याही मनात तशा भावना असल्या पाहिजेत ना, माझ्याही मनात त्या फिलिंग्ज असल्या पाहिजेत ना, तरच या गोष्टींना अर्थ आहे. हे बोलणं चाललेलं असतं. अनामिका मात्र आनंदाने प्रपोज करत आहे. तिला वाटत असते की सोहमने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला पाहिजे, पण इथे तर घडतं उलटच. सोहमने मात्र प्रेमाचा स्वीकार केलेला नसतो आणि सोहम इकडे तिला सांगतो की उठ उठ, चल उठ तू, कारण हे सगळं जे काय घडतंय ना ते वेगळं आहे, तुझ्या लक्षात येत नाहीये. असं म्हणत तो बोलत असतो आणि तिला म्हणत असतो की हे बघ कसं आहे, मी स्पष्टपणे बोलणार आहे. मी तुला स्पष्टपणे सांगतो की माझ्या मनात तुझ्याबद्दल काहीही नाही, मला तुझ्याबद्दल काहीही वाटत नाही. कारण प्रेम असेल तर सगळ्यांच्या भावना एकसारख्या असल्या पाहिजेत ना. अगं मला तुझ्याबद्दल काही वाटत नाहीये, असं त्याचं बोलणं असतं. आणि तो बोलत बोलत म्हणून जातो की चिपकू. आणि त्याच वेळी सगळेजण पाहत असतात, सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सोहम तिला सांगतो की नाही, काहीतरी काय, मला तुझ्याबद्दल काहीच वाटत नाही. आणि म्हणतो की हे बघ, आता रडू नको. सोहम शांतपणे बसलेला असतो, अनामिका रडत असते, ही गोष्ट लक्षात येते. आणि तेव्हा मात्र सोहम म्हणत असतो की हे बघ, आता रडू नकोस तू. कसं आहे माहिती आहे का, मी स्पष्टपणे, मला ना तुला असं अधंतरी अंधारात ठेवायला आवडत नाहीये, म्हणून मी तुला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझ्या मनात तसं काही नाहीये. त्यामुळे तूही विचार कर, कारण तू मूव्ह ऑन व्हावं म्हणून एवढं स्पष्टपणे मी तुला सांगितलेलं आहे. हे ऐकल्यानंतर, सोहमचं बोलणं ऐकल्यानंतर अनामिकाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात. अनामिका म्हणत असते की प्लीज प्लीज सोहू. पण सोहम मात्र शांतपणे बसलेला असतो, डोक्याला हात लावून बसलेला असतो. त्याला टेन्शन आलेलं असतं, त्याला कळत नसतं की या सगळ्या गोष्टी, ही सिच्युएशन कशी हँडल करायची आहे ते मात्र त्याच्या लक्षात आलेलं नसतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता अनामिका रडवेली झालेली असते. अनामिकाला कळत नसतं की काय करायचंय आता, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने मी मॅनेज करणार आहे, हा प्रश्न मात्र पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे अनामिका त्याच गोष्टींचा विचार करत बसलेली असते. अनामिका म्हणत असते की नाही, सोहमने मला असं का केलं. आणि त्याचबरोबर सोहम पुन्हा त्याच्या मित्रांमध्ये दंग होऊन जातो. त्याच्या लक्षातही येत नाही की आपल्याला एका मुलीने प्रपोज केलेलं होतं, आपण तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागलेलो आहोत, ही गोष्ट सुद्धा त्याच्या लक्षात आलेली नसते. आणि इकडे अनामिका मात्र रडत असते. तिला काही सुचतच नसतं, ती काय घडतंय, काय करते, काय बोलते, कोणत्याच गोष्टींची कशीच टोटल लागत नसते. आणि ती मात्र विचार करून थक्क झालेली असते. तिला सुचत नाहीये की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, काय करायचं आहे, हेच तिच्या डोक्यात सुरू असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सोहम मात्र आता स्वतः पुन्हा रमलेला असतो. त्याला माहितीच नसतं की पुढे काय होणार आहे आणि त्याच्या लक्षातही येत नाही
आणि तो मात्र शांतपणे एन्जॉय करत बसलेला असतो. अनामिका मात्र इकडे रडत असते. अनामिका म्हणत असते की काय चाललंय हे सगळं, कारण सोहमने तिला तोंडावरती नकार दिलेला असतो आणि सोहम तिथून निघून जातो. तेव्हा मात्र अनामिकाला सगळे जे तिचे मित्रमंडळी असतात ते चिडवू लागतात, चिपकू चिपकू. आणि अनामिका काय तू चिपकत असतेस ग त्याला, त्याने सांगितलंय ना तुला, असं म्हणत सगळेजण तिला चिडवत असतात. तेव्हा मात्र अनामिकाला टेन्शन येतं. अनामिका म्हणत असते की हे सगळं काय घडतंय, कारण तिला स्वप्नातही असं वाटलं नव्हतं की सोहम तिला नकार देईल. आणि सोहमने तिला तोंडावरती नकार दिलेला असतो आणि तो नकार मात्र तिने पचवू शकलेली नसते. तिला त्या गोष्टींचा त्रास होत असतो. तिला असं वाटत असतं की काय आहे हे, आणि त्याचबरोबर सगळेजण चिडवत असतात. सोहमला काहीच वाटलेलं नाही आहे आपल्याबद्दल. या गोष्टीचं जास्त वाईट अनामिकाला वाटत असतं आणि ती रडत असते. तेव्हा ती सांगते इकडे रोहिणी आणि त्याचबरोबर नैनाला याच गोष्टींचा बदला घ्यायचा होता आणि मी त्या संधीची वाट पाहतच होते. आणि मग सोहमला प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं हे सुरू झालं आणि मग मी ठरवलं हे सगळं करायचं. आणि त्याचवेळी राहुल सर माझ्या मदतीला आले. राहुल सरांनी माझी साथ दिलेली आहे. म्हणजे आता राहुल हा सर झालेला आहे. राहुल खूपच मोठी व्यक्ती आहे. प्रेक्षकांना लक्षात येते का तुमच्या, या अनामिकाने राहुलवर विश्वास ठेवून हे सगळं पाऊल उचललेलं आहे, पण ती केवढ्या मोठ्या खड्ड्यात पडणार आहे हे तिला माहिती आहे का. आणि इकडे नैना म्हणत असते राहुल आणि मी इथे एकाच रूममध्ये असतो तरीही मला ह्या गोष्टी कशा कळलेल्या नाही आहेत. तेव्हा मात्र रोहिणी म्हणत असते बाद झालं तुझं, तुझं काय चाललंय ना हे तुला कळलं ना तरी भरपूर झालं, असं रोहिणी तिला म्हणत असते. त्या नेल पेंट लिपस्टिक या सगळ्यातून जर तू बाहेर आली तरच तुला कळेल ना तुला काय वाटतं किंवा तू घरात काय चाललेलं आहे, असं रोहिणी इकडे नैनाला बोलत असते. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की कला आता बाप्पाची मूर्ती घडवायची आहे आणि त्यासाठी चिखल तयार करून ठेवत असते. आणि त्याचवेळी अद्वैत तिला शोधत येत असतो. कलाला म्हणत असतो खरे काय चाललंय तुझं हे, मला माहिती आहे खूप महत्त्वाचं काम आहे तुझ्यासाठी हे, परंतु आत्ता हे नाही करायचं. तुला माहिती आहे का आता वेळ काय आहे आणि तू काय करतेस, असं तो तिला बोलत असतो. तेव्हा मात्र ती म्हणत असते काय झालं चांदेकर. तेव्हा मात्र इकडे आता बोलत असतो तो म्हणजे अद्वैत. अद्वैत म्हणतो की बरोबर आहे, तुझ्या लक्षात नाही येणार ना कारण आत्ता घुबड काम करतात आणि तू काही घुबड नाही आहेस, असं तिला बोलू लागतो. तेव्हा मात्र कला म्हणत असते की चांदेकर काय झालंय नक्की. तेव्हा अद्वैत म्हणतो की चल बस कर. तेव्हा कला पुन्हा विचारात अडले असते. तेव्हा अद्वैत म्हणतो की काय झालं आता. तेव्हा कला म्हणते की चांदेकर मला एक कळत नाही आहे, त्यात तर सरोज मॅडमनी माझ्यासाठी दिलेलं गिफ्ट होतं ना, मग त्या बॉक्समध्ये तो साफ कुठून आला, मला त्या गोष्टीचं उत्तर हवं आहे. मला नाही माहिती हे सगळं काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टी कशामुळं घडत आहेत मला नाही माहिती, पण मला माहिती आहे की माझ्या जीवावर कोणीतरी उठलंय. तुला मी मागं पण सांगितलं होतं आपल्या रूममध्ये जेव्हा आग लागलेली होती तेव्हा मी तुला सांगितलं होतं की माझ्या जीवावर कोणीतरी उठलेलं आहे. अद्वैत म्हणतो की हो बरोबर आहे, माझ्या लक्षात आलं ते पण पण मला एक कळत नाही आहे. तेव्हा कला म्हणत असते की तेच तर मी तुला विचारते, म्हणजे हे सगळं करण्यामागं, कारण आपल्याच घरातली व्यक्ती आहे असं मी तुला सांगितलं होतं, राहुल तर नसेल ना हे सगळं करण्यामागं. तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो पण तो कसा असेल तो तर. तेव्हा कला म्हणते आता तूच सांगितलंस ना त्याला तो बेलवरती सुटलेला आहे आणि त्याचबरोबर त्याला बेलवरती सोडवण्यात आलेला आहे, आणि जर तो बेलवरती सुटलेला असेल तर ऑब्व्हियसली तो असू शकतो, असं कला इकडे अद्वैतला सांगत असते. अद्वैत ही विचार करत असतो. त्यानंतर अद्वैत कलाला घेऊन रूममध्ये येतो आणि दोघंही बोलतच असतात. अद्वैत म्हणत असतो की तू एवढी वेंधळी आहे ना, तुला आता सगळ्या गोष्टी मला शिकवाव्या लागणार आहेत, कारण तुला परफेक्शनिस्ट काय असतं ते दाखवावं लागणार आहे, कारण तुझ्या बाबतीत जे घडत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, असं काहीही झालं नाही पाहिजे, असं अद्वैतचं बोलणं चाललेलं असतं. आणि अद्वैत मात्र तिच्याशी बोलत असतो, कलाला सांगत असतो, समजून सांगत असतो. काही गोष्टीत कलाला कळत नाही आहेत त्याबद्दल त्याचं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे कला आलेली असते. अद्वैत म्हणत असतो की सगळं कसं अगदी व्यवस्थित असलं पाहिजे एवढं लक्षात ठेव. अद्वैत म्हणत असतो की खरेची मला एक्स्ट्रा काळजी घेतली पाहिजे. तर दुसऱ्या दिवशी इकडे कला आईकडे आलेली असते आणि मग तिथे ओट्यावरती बसते. तेव्हा इकडे कला ओट्यावरती बसलेली पाहून आई म्हणते अगं उतर ग खाली, तिथं वरती बसू नकोस बरं तू. तेव्हा कलाला आईनं असं सांगितल्यावर कला म्हणते आता काय झालंय, इथे बसलं तर काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा आई म्हणते मान्य मला, तू लहानपणापासून इथेच बसायचीस, पण अगं आता त्या भिंतीला ना ओलावा लागलेला आहे पावसामुळं आणि त्या टाईल्स आहेत ना सगळ्या खाली येत आहेत, म्हणून मी तुला सांगत आहे की तू इथे बसू नकोस, असं कलाला स्पष्टपणे आई सांगत असते. उतर बरं खाली. आणि कला त्या ओट्यावरून खाली उतरते. त्या क्षणी तिथली एक टाईल निखळते आणि ती खाली पडते. कलाला ती म्हणत असते बघितलंस ना, आता डोक्यात पडली असती ना तुझ्या, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. मग कला फोन करते, अद्वैतला बोलवते आणि अद्वैतला एका मिस्त्रीला घेऊन यायला सांगते.
आणि इकडे कला तिच्या माहेरी जो प्रॉब्लेम झालेला आहे तो सॉल्व्ह करते आणि मग ती टाईल व्यवस्थित पद्धतीने बसवली जाते. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं की अद्वैत आता आलेला असतो आणि घरी आल्यानंतर अद्वैत मोबाईलची शोधाशोध करत असतो. अद्वैत म्हणत असतो की खरेचा मोबाईल कुठे गेलाय, कारण मला तिचा मोबाईल शोधणं गरजेचं आहे. असं सगळं बोलणं चाललेलं असतं आणि मग खरेचा मोबाईल कुठं आहे, नक्की काय झालेलं आहे हे तो बोलत असतो. आणि त्याचवेळी अद्वैतला मग मोबाईल सापडतो. अद्वैत म्हणतो की खरेच्या मोबाईलवरचे सगळे जे कॉन्टॅक्ट आहेत ते सिंक करून मी माझ्या नंबरला घेतो, म्हणजे सगळं सॉल्व्ह होईल, असं अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. अद्वैत ते काम करायला घेतो आणि त्याचबरोबर इकडे कला म्हणत असते की चांदेकर, हे सगळं काय चाललंय तुझं, हे सगळं तू काय करतोस, असं कला विचारत असते. आणि तेव्हा मात्र अद्वैत म्हणत असतो की काही नाही, तुझी एक्स्ट्रा काळजी घेतली पाहिजे ना, तुझं हे काय चाललंय, तू अशी वेंधळेपणाने वागत असते आणि त्याचबरोबर तुझं जे काय चाललेलं असतं ना, त्यामुळे मी तुला हे सगळं सांगत आहे. आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा कला त्याला बोलत असते की हे जे काही घडत आहे, तेव्हा मात्र कला म्हणते की तू माझे सगळे कॉन्टॅक्ट तुझ्या नंबरला सिंक का केलेत आणि फॉरवर्ड का केले, डायव्हर्ट का केले, काय केले हे सगळं. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला तुझी काळजी घेणं गरजेचं आहे, म्हणून हे सगळं मी केलेलं आहे. तेव्हा कला म्हणते, चांदेकर म्हणजे तुला काय म्हणायचंय, मला अक्कल नाहीये, मला काही परफेक्शनिस्ट जमत नाहीये. अरे नियोजन महत्त्वाचं असतं आणि ते नियोजन करता आलं पाहिजे, एवढंच लक्षात ठेव. तुला काय वाटलं, तू जे काय आता वागतोय, तू एक्स्ट्रा काळजी घेतोय, त्याच्यामुळं सगळं काही व्यवस्थित होणार आहे, पण या गोष्टींचा कधी विचार केलायस का तू चांदेकर, या गोष्टींचा नीट विचार कर, मग तुझ्या लक्षात येईल. आम्ही बायका म्हणजे घर सांभाळतो आणि तुम्ही पुरुष बाहेर जाता, म्हणजे तुम्ही खूप हुशार झाला आणि आम्हाला अक्कल नाही असं तुला म्हणायचं आहे का. अशा पद्धतीने कला इकडे बोलत असते. आणि तेव्हा मात्र अद्वैत तिला म्हणत असतो की अगं खरे काय करतेस तू, हे सगळं मी तुझ्या भल्यासाठी करतोय ना, तुझा वेंधळेपणा वाढत चाललेला असतो आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे ते मी पाहिलेलं आहे, म्हणून मी तुला बोलत आहे ना. परंतु इकडे कला मात्र ऐकायला तयार नसते. कला म्हणत असते की जे काय तुझं चाललंय ना ते मला चांगलंच माहिती आहे, परंतु कला आता विचारच करत असते की मी नक्की काय करू, ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने सोडवल्या पाहिजेत, हे सगळं कला विचार करत असते. अद्वैतने मात्र तिच्या मोबाईलमधले सगळे कॉन्टॅक्ट सिंक करून घेतलेले असतात आणि त्याचबरोबर अद्वैत तिला म्हणत असतो की हे बघ खरे, मला तुझी काळजी वाटत आहे आणि आत्ताच आपण बोललेलो आहे ना, काहीतरी झालेलं आहे आणि म्हणून तर तुझ्या जीवाला धोका आहे. तेव्हा कला म्हणत असते, हो चांदेकर मला सगळं माहिती आहे, पण मी माझी स्वतःची काळजी पण मी घेऊ शकते ना, त्यासाठी एवढं सगळं करायची गरज नाही आहे, असं अद्वैतला ती समजून सांगत असते. परंतु अद्वैत ऐकायलाच तयार नसतो. अद्वैत म्हणत असतो की हे सगळं मी केलेलं आहे. कलाचा आता स्वाभिमान दुखावला गेलेला असतो आणि त्याचबरोबर कला म्हणत असते की मी आता ऐकून घेणार नाही. हे सगळं कला म्हणत असते. बायकांना तो काही कमी समजतो का, बायकाही त्यांची काळजी स्वतः घेऊ शकतात. आणि कलाचं ते सुरू होतं आणि कला बोलत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की खरे शांत हो जरा, आणि अद्वैत तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. कला भयानक चिडलेली असते, तिचा स्वाभिमान दुखावला गेलेला असतो. तिला असं वाटत असतं की चांदेकर हे सगळं मुद्दाम करतोय आणि तो मला कमी लेखतोय, मी माझ्या स्वतःची काळजी घेऊ शकत नाहीये असं त्याला वाटत आहे, म्हणून चांदेकरने हे सगळं केलेलं आहे, असा गैरसमज आता कलाचा झालेला असतो. कलाच्या लक्षातही येत नाहीये की अद्वैत तिच्या भल्यासाठी हे सगळं करतोय, परंतु कला मात्र इकडे अद्वैतलाच बोलत असते, त्याला नावं ठेवत असते, तिच्या लक्षातही येत नाही. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत विचार करू लागलाय की मी खरेची एवढी काळजी का करतोय, म्हणजे मी तिची एवढी काळजी करण्यामागं काय कारण आहे, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. आणि अद्वैत त्याच गोष्टींचा विचार करत असतो. अद्वैत म्हणत असतो की नाही, याच्या मागं काहीतरी वेगळं कारण आहे, म्हणून मी एवढं सगळं करतोय का, हा विचार अद्वैत करत आहे. त्यासोबतच इकडे तो डॉक्टरांकडे आलेला आहे, तो काउन्सिलरकडे आलेला आहे आणि काउन्सिलरला विचारत आहे की मला ना कळत नाही आहे की हे सगळं काय घडतंय आणि मला या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे. मी खरेच्या बाबतीत, म्हणजे मी खरेला काही सांगितलं तर ती अशीच बोलत असते, ती अशीच वागत असते, या सगळ्या गोष्टी पुढे चाललेल्या असतात. आणि त्यासोबतच अद्वैत बोलत असतो तेव्हा काउन्सिलर त्याला तिथे पाणी देतात आणि म्हणतात की चांदेकर पाणी घ्या, कारण तुम्ही आज पहिल्यांदाच तुमच्या बायकोबद्दल एवढं चांगलं बोलत आहात, म्हणजे मलाच कळायचं बंद झालेलं आहे की या सगळ्याचा अर्थ काय आहे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र काउन्सिलरने पाणी दिलेलं असतं आणि काउन्सिलर इकडे अद्वैतला सांगत असतात की तुम्ही तुमच्या बायकोच्या प्रेमात पडलेले आहात. हे ऐकल्यानंतर मात्र आता खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे अद्वैत मात्र आता जोरात किंचाळतो, मी आणि खरेच्या प्रेमात,
हे ऐकल्यानंतर अद्वैत पाहतच राहतो. तो म्हणत असतो की नाही, हे शक्यच नाही आहे, मी आणि खरेच्या प्रेमात असणं शक्यच नाही आहे, असं सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत आता एकदम ओरडलेला आहे. त्याला कळायचं बंद झालं आहे की आपण जर खरेच्या प्रेमात पडलेलो असेल तर काय, ह्याचा सगळ्याचा अर्थ काय आहे, हा प्रश्न मात्र त्याला पडलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.